राम राम विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील घटकामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिंगाचे म्हणजे वचनाचे नियम बघितले होते। पुल्लिंगी नाम असेल त्याचं अनेक वचन कसं करायचं, स्त्रीलिंगी नाम असेल त्याचं अनेक वचन कसं करायचं। आता आपल्याला बघायचे बाळांनो, काय एक वचनी असेल कोणतं नाम, पण नाम कोणतंही असो, पण लक्षात घ्या आता नपुंसकलिंगी नामाचे नियम आपल्याला बघायचे। कोणत्या नामाचे? नपुंसकलिंगी नाम। बघा, आपण पहिले नियम पुल्लिंगासंबंधी बघितले, स्त्रीलिंगासंबंधी बघितले, आता बघायचे आपल्याला नपुंसकलिंगी नामासंबंधी नियम। आता काय लक्षात घ्या बाळांनो, नपुंसकलिंगी नाम जे आहे, नपुंसकलिंगी नाम जे आहे बाळांनो, ज्याच्या समोर आपण बोलत असताना नैसर्गिकरित्या ते लागतं त्याचं लिंग नपुंसकलिंग असतं। मग आता नपुंसकलिंगी नामाचं आपल्याला काय करायचंय? नपुंसकलिंगी नामाचं आपल्याला एकवचनी नामाचं अनेक वचन करायचंय। मग बाळांनो, आता समजा ज्या नपुंसकलिंगी नामाचा शेवट अने झालेला असतो, कशाने? अने। चला लक्ष द्या आता बाजीराव, सर्वप्रथम नाम वाचा। नाम वाचल्या वाचल्या बघायचं त्याचा अंत कशाने झाला रे, त्याचा अंत अने झाला की आने झाला का येने झाला। मग आपल्याला पुढचं बघायचं काय, त्याचं लिंग ओळखा। सर्वप्रथम दिलेल्या नामाचं लिंग ओळखा। आता या ठिकाणी बाळांनो आपण काय घेतलं, समजा या ठिकाणी आपण घेतलं घर। तुम्हाला समोर नाम दिसतंय घर, सर्वप्रथम त्याचं लिंग ओळखा। लिंग ओळखलं तुम्ही, त्याचं लिंग पुल्लिंग, वचन ओळखा, त्याचं वचन एक वचन आहे, एक वचन पुल्लिंगी। आता एक वचन आहे आणि लिंग पुल्लिंग आहे। पुल्लिंग आहे का? नाही ना गुरुजी, मग नपुंसकलिंग आहे। मग लक्षात घ्या बाळांनो, घर शब्दाचं लिंग ते घर नपुंसकलिंग आहे। कोणतं लिंग आहे? नपुंसकलिंग। वचन कोणतं आहे? एक वचन आहे। मग आता नपुंसकलिंगी एक वचनी नामाचं अनेक वचन करायचंय। मग कसं करायचं? आता लक्षात घ्या, या ठिकाणी आता आपल्या डोक्यात आलंय काय, हे एक वचनी नाम आहे। कोणतं वचनी आहे? एक वचनी। कोणतं? घर। लिंग कोणतं? नपुंसकलिंग। हा, आणि वचन कोणतं? एक वचन। मग आता नपुंसकलिंगी नाम हे ज्याचा अंत कशाने झालाय? अने झालाय। आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं बाळांनो, जी नपुंसकलिंगी नामे असतात ज्यांचा शेवट अने झालेला असतो त्याचं अनेक वचन करताना काय करायचं? अनेक वचन, एक वचन, अनेक वचन, एक वचन। आता घरचं काय झालं बाळांनो? घरे। घरचं झालं घरे, म्हणजे अकारांत नपुंसकलिंगी नामाचे, अकारांत नपुंसकलिंगी एकवचनी नामाचे अनेक वचन एकारांत होते। अकारांचं काय होतं? अकारांचं काय होतं? एकारांत। म्हणजे बाळांनो, कोणतंही नाम घ्या ज्याचं लिंग नपुंसकलिंग आहे आणि ज्याचा शेवट अने झालेला असेल त्याचं लिंग या ठिकाणी लक्षात घ्या, त्याचं वचन करायचं आपल्याला। आता या ठिकाणी घर घरे, दार दारे, काय? घर घरे, दार दारे। हा, आता या ठिकाणी आपलं ते घड्याळ, काय म्हटलं गुरुजी? ते घड्याळ। आता या ठिकाणी लक्षात घ्या बाळांनो, ते घड्याळ गुरुजी नीट बर का, घड्याळ आपण काय म्हटलं? ते घड्याळ। मग घड्याळी, काय? घड्याळे येते का बाळांनो लक्षात? म्हणजे नपुंसकलिंगी नाम त्याचा शेवट अने तर त्याचं अनेक वचन करत असताना काय करायचं? एकारांत, येणे अंत, एका घरे, दारे, घड्याळे येते लक्षात? म्हणजे बाळांनो नेहमी लक्षात ठेवायचं की अनेक वचन करत असताना सर्वप्रथम त्या नामाचं काय ओळखायचं? त्या नामाचं लिंग ओळखा। लिंग ओळखल्याच्या नंतर वचनाकडे जा। एक वचन करायचं, एक वचनाचं काय करायचं? अनेक वचन। घर घरे, दार दारे, घड्याळ घड्याळे, झाड झाडे, मंडळ मंडळे, झाड झाडे, मंडळ मंडळे। काय घडते बाळांनो? या ठिकाणी अकारांत आहे, या ठिकाणी एकारांत होतं। आपण म्हणलं चित्र, ते चित्र, चित्र चित्रे। हा, आपण म्हणलं काय म्हटलं गुरुजी? या ठिकाणी
घर घरे दार दारे गाड्याळ गाड्याळे झाड झाडे मंडळ मंडळे चित्र चित्रे शेत शेते फळ फळे फुल फुले फुल. आता या ठिकाणी फुल शब्दाचा अंत पाहायचा आहे कशाने झालाय अने झालाय गुरुजी. मग अनेक वचन काय होणार फुले मूल मुलाचं काय होईल बाळांनो मूलचं पण काय होईल गुरुजी मूल मुले मूल मुले. शेत आहे गुरुजी एक असेल तर शेत आहे अनेक असेल तर शेती म्हणायचं नाही शेते. लक्षात घ्या बाळांनो चित्र चित्रे फुल फुले मुल मुले शेत शेते घर घरे दारे दारे माणूस माणसे पान पाने माणूस अरे माणसा माणसा कधी होशील माणूस माणूस माणसे पान पाने दन 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 लिहून घ्यायचं बाळांनो. काय अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते या नियमानुसार चालायचं. शेत शेती म्हणू नका शेती. घड्याळ घड्याळी म्हणू नका घड्याळे घड्याळ घड्याळे दार दारे घर घरे पान पाने रोप रोप रोपे. 1 मिनिटासाठी थांबू का 1 मिनिटासाठी आणि घेता का लिहून मग धन धन हो गुरुजी लिहितो बाबा रोप रोपे. अरे बाप अकारांचं काय होतंय गुरुजी एकारांत पण नामाचं लिंग नपुंसक लिंग साव. चला घ्या लिहून हाय. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नवहिंद यु नवहिंद युगाचे तुम्हीच शिल्पकार. नवहिंद युगाचे तुम्हीच शिल्पकार. आईस देव माना वंदा गुरुजनांना जगी भावने हुनी त्या कर्तव्य थोर जाना. गंगे परी पवित्र ठेवा म्हणे विचार. चला बाळांनो हा पहिला नियम झाला. आता दुसरा नियम आपल्याला बघायचा आहे. तुम्ही हा नियम तुमचा व्हिडिओ थांबून लिहित राहायचा आहे. काय होता पहिला नेम अकारांत अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते घर घरे दार दार पान पाने. चला पुढचा नेम बघायचा आपल्याला. पुढच्या नेमाचं नाव काय गुरुजी बाळांनो नपुंसकलिंगी नाम हवंय त्या नामाच्या समोर नैसर्गिकरित्या आपण ते लावतोय. ते पाणी 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 तेरा रंग कैसा जिसमें डाले उसी जैसा पाणी. लक्षात घ्या पाणी शब्द आहे आपण ते पाणी लिंग कोणतं आहे नपुंसक लिंग. मग पाणी शब्दाचं अनेक वचन काय होईल पाणी पाण्या पाणी पाणी म्हणजे काय इकारांत आहे. इकारांत लिंग कोणतं आहे गुरुजी नपुंसक लिंग आहे. मग इकारांत नपुंसक लिंग नामाचे एक वचन अनेक वचन कसे आहे सारखेच आहे. एक वचन अनेक वचन पाणी पाणी. बघा पाणी एक वचन तेच म्हणजे पदार्थाचे का नामाचे अनेक वचन होत नाही आपण आधी शिकलो होतो. पण इथं काय सांगितलंय इकारांत नपुंसकलिंगी एक वचन नामाचे अनेक वचन इकारांतच राहते म्हणजे तेच राहते. एक वचन तेच अनेक वचन तेच. पाणी पाणी लोणी लोणी पाणी पाणी लोणी लोणी दही 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 दही. घ्या पटकन लिहून काय इकारांत इकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एक वचन सारखेच राहते. पाणी पाणी लोणी लोणी दही दही. पाणी पाणी लोणी लोणी दही दही पाणी पाणी लोणी लोणी दही दही. व्हिडिओ थांबवायचा आणि लिहून घ्यायचं. मी 2 मिनिटासाठी काही 2 सेकंदासाठी थांबतो. काय बघितलं दुसरा नेम बाळांनो दुसरा नेम सांगितला इकारांत असेल काय इकारांत नपुंसकलिंगी नामाचे इकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांतच राहते बदलत नाही. पाणी पाणी लोणी लोणी दही दही. तुम्ही व्हिडिओ थांबाचा पटकन नियम असा लिहून घ्यायचा. कसा नियम लिहायचा गुरुजी कसा इकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांतच राहते बदलत नाही. आणि चला पुढचा नियम बघायचा बाजीराव. मस्तानी शेजारी बसून तुम्हाला शिकता येणार नाही. हे मस्तानीकडे दुर्लक्ष करा.
चला बाबू, आपला बाबू आला गो, एकटाच आहे, एकटा जीव सदस्य. पुढचा नियम काय बाळांनो? पुढचा नियम सांगतोय ओकारांत नाम असेल, ओकारांत नपुंसकलिंगी नामाचे, ओकारांत 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 कारांत 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 ओकारांत नपुंसकलिंगी नाम असेल तर त्याचं अनेक वचन एकारांत करायचं बाळांनो. कसं करायचं? एकारांत म्हणजे कसं? हे एक वचनी नाम घेतलं समजा आपण, एक वचनी, एक वचन, अनेक वचन, अनेक वचन. काय करायचं गुरुजी? नाम घेतलं तुम्हाला, समजा तुम्हाला म्हटलं पाखरू, पाखरा आजाद केलं तुला. कशाला आजाद केले? हा, पाखरू आहे बाळांनो. आता पाखरू शब्दाचा लिंग ओळखा. आपण म्हटलं ते पाखरू, ते 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 हा हा ते पाखरू. लिंग कोणतं आहे? नपुंसक लिंग आहे गुरुजी. मग पाखरू शब्दाचं अनेक वचन करा. पाखरे, पाखर. हा, बरेच जण असं म्हणतील पाख पाखर. हे असं होत नसतं. पाखर, अरे कायच पाखर जमले वा. हे आपली बोली भाषा बाळांनो. जसं बरेच जणांचं म्हणणं आलं बैल आहे, बैल पाहतो बैल. आता बैल शब्द आहे, त्याचं अनेक वचन बैल, बैल होतो म्हणे बैल. हे आपल्या बोली भाषेनुसार आहे बाबाराव, बाबूराव, हे आपल्या बोली भाषेनुसार आहे. चला आता लक्षात घ्यायचं, पाखरू पाखरे कसं झालंय? या ठिकाणी होतं उकारांत आणि या ठिकाणी झालं एकारांत. पाखरू पाखरे. हा, लेकरू तू माय मी लेकरू विठ्ठला तुला कसं विसरू, तू माय मी लेकरू विठ्ठला तुला कसं मी विसरू. लेकरू लेकरे, लेकरू लेकरे, लेकरू लेकरे. पाखरू पाखरे. सिंगरू, सिंगरू सिंगरू. काय झालं? सिंगरे पाखरू पाखरे. काय होते बाळांनो? एकारांत. एकारांत म्हणजे काय? ज्या नामाचा शेवट उकारांत आहे बाळांनो, त्याचं लिंग जर नपुंसक लिंग असेल, ज्या नामाचा शेवट उकारांत आहे, उनीस शेवट झालेला आहे, उनीस शेवट झालाय, उनीस शेवट झालाय आणि त्याचं लिंग नपुंसक लिंग, नपुंसक लिंग, तेव्हा त्याचं अनेक वचन करताना आपलं डोकं न लावता एकारांत करा. पाखरू पाखरे, लेकरू लेकरू, लेकरू लेकरे, सिंगरू सिंगरे, डमरू डमरे. डमरू डमरू ते डमरू. डम डमरू डमरू, डमरू डमरू डमरे डमरे. हा, लेकरू लेकरे, पाखरू पाखरे, लेकरू लेकरे, पाखरू पाखरे. कोकरू कोकरे, कोकरू कोकरू कशाचं असतं बाळांनो? कोकरू कोकरे, मेंढीचं कोकरू असतं का हो? कोकरे. आणि शेळीचं काय असतं मग? कोकरू. कोकरू कशाचं गुरुजी? शेळीचं कोकरू असतं. मग मेंढरू असतं काय? मेंढरू मेंढरे. शिंगरू शिंगरू कशाचं असतं? घोड्याचं. गुंगरू गुंगरू, गुंगरूचं काय होईल? गुंगरे गुंगरे गुंगरे. घुंगरू घुंग घुंगरे. असे तुम्ही भरपूर नावं देऊ शकता बाळांनो, ज्याचा शेवट कशा नाही उकारांत आहे. पिलू पिले, ए पिलो. अरे बापू, ए पिलो, आय पिलो. काय पिलू? पिलो, ए पिलो. आणि जास्त असे तर पिले. पिलू पिले. लिंबू लिंबू, ए लिंबू. लिंबू मला मारिल ग, लिंबू मला मारिल. कोण्या दुश्मनानं सोडिलं आणि देवऋषानं भारिल. लिंबू मला मारिल ग, लिंबू मला मारिल. लिंबे लिंबे लिंबे. हे ओकारांताचं काय झालं बाळांनो? एकारांत झालं. एकारांत. हसत खेळत नात नाचत गात शिका. करडू करडे. करडू करडे. आता लक्षात घ्या बाळांनो, शेळीचं करडू असतं आणि मेंढीचं कोकरू असतं.
मेंढी. हा, मेंढी, मेंढीचं कोकरू आणि शेळीचं करडू करडे. आलं का लक्षात? मग काय होता नेम? उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत करा. मी एका सेकंदासाठी थांबणार आहे. तुम्ही काय करायचं? व्हिडिओचा दणकन स्टॉप करायचं आणि फटकन लिहून पटकन पटपट पटपट लिहून घ्यायचं. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पटकन काय करायचं? व्हिडिओ थांबवायचा आणि लिहून घ्यायचं. आता आपण पुढचा नेम बघणार आहोत, अत्यंत महत्त्वाचा, जो की परीक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत या नियमावर आधारित भरपूर प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहे. काय आहे नेम गुरुजी? आता या ठिकाणी भरपूर जणांच्या चुका होतात. आपण म्हटलं काय? दोडके घ्या दोडके. दोडके? हो दोडके. दोडके घ्या दोडके. दोडके म्हणणं चुकीचं आहे, कारण की एक दोडकं देता का तुम्ही? अरे कारले घ्या कारले. अरे गाजर घ्या गाजर. हा. अरे रताळे घ्या रताळे. रताळे नाही, जास्त असतात ना. तुम्ही एक रताळ घेऊन इकाल निघता का? अरे रताळे. आपलं वाटतं रताळ एक खेण रताळे आणि हा, लक्षात घ्या बाळांनो. ताळ, रताळ आणि रताळे असं नसतं बरं का. तर या ठिकाणी लक्षात घ्या, रताळे एक आहे, रताळे एक आहे बरं का. लक्षात घ्या बरं बाळांनो. एक वचन आहे. कोणतं वचन आहे? एक वचन. रताळे एक आहे बाळांनो. रताळे एक, याचा अंत एकारांत आहे आणि लिंग नपुंसक लिंग आहे. मग नपुंसकलिंगी नाम आहे ज्याचा अंत एकारांत आहे, त्याचं अनेक वचन करतानी काय करावं? रताळे रताळी. म्हणजे या ठिकाणी इकारांत करावे. इकारांत. हा, रताळे त्याचं अनेक वचन रताळी. हा, दोडके त्याचं अनेक वचन दोडकी. हा, दोडके दोडकी. येते का लक्षात? भरपूर चुका होता आपल्या. रताळे रताळी, दोडके दोडके. आणखी उदाहरण द्या गुरुजी. मग गाणे आपण म्हणतो, आम्ही लय गाणे म्हणलो. गाणे लय नाहीये, गाणे एक आहे आणि गाणी अनेक आहे असं गुरुजी. हो, गाणे एक गाणी अनेक. गाणे एक गाणी अनेक. गाणे एक आहे आणि गाणी अनेक आहे. हा, वैशिष्ट्यपूर्ण बाळांनो. हे आपण चुकीचं बोलतो यांना. आपण म्हणतो आम्ही सहलीला गेलो, सहलीला, आणि काय गाणे म्हणले बाबा? गाणे म्हणले नाही, गाणी म्हटली. गाणी म्हटली. गाणी जास्त आहे, गाणे एक आहे. गाणे गाणे म्हणजे एकच म्हणला. तू साऱ्या इथून संभाजीनगर पासून पार रायगडापर्यंत गेला तर एकच गाणं. गाणं नाही, गाणे एक गाणी आणि गाणं नाहीच ते आपलं झालं गाणं. काय गाणं लावलं रे बाबा? कशाला म्हणून लावली? चला, गाणे गाणी. खोके खोकी, केळे केळी, डोके डोकी. अरे तुला काय डोके आहे का? अरे डोकं म्हणतो आपण गुरुजी. हा, डोके डोके. डोके अलगत घरे उचलती. डोकी अलगत म्हणजे एक नाही अनेक. डोकी अलगत घरे उचलती, काळो खाच्या उशीवरोनी. चला बाळांनो, डोके डोकी, गाणे गाणे, दोडके दोडकी, रताळे रताळी, कारले कारली, कारले कारली कारली, मडके ए मडके. मडके मडके. एक असलं की मडक नाही. अरे मडके आणा मडके. मडके घ्या मडके. एक आहे का ते? मडकी घ्या मडके. गुरुजी काय मडकी किती काय बाबा तुम्ही? रताळे रताळी, दोडके दोडके, गाणे गाणी, गाणे गाणी, रताळे रताळी, कारले कारले, मडके मडके, गाडगे गाडगी. गाडगे 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 गाडगी. येते का बाळांनो लक्षात? काय लक्षात येत आहे? एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत करावे. हा, आलं का लक्षात? आता चांगलं लक्षात ठेवा बरं का. वांगे वांगे, वांगे काय वांगे येते का तुला? वांगे वांगे,
गुरुजी वांगे वांग खातो का वांग वांगे वांगी वांगे वांगी इधर खेडे आम्ही खेडे फिरलो खेडे एकच आहे आमचे खेडे गाव आहे एकच आहे खेडी खेडे खेडी आलं की लक्षात चला मग बाजीराव अत्यंत महत्वपूर्ण आहे तुम्ही काय करायचं या नियमात बसणारे भरपूर शब्द लिहून काढायचे ज्याचा अंत एकारांत आहे ज्याचं लिंग नपुंसकलिंगी आहे कोणता विचार न करता त्याचा अनेक वचन इकारांत करा खेडे खेडी वांगे वांगे गाडगे गाडगे मडके मडके कारले कारले डोके डोके गाणे गाणे दोडके दोडके रथाळे रथाळी आलं की लक्षात मग तुम्ही व्हिडिओ थांबवायचा लिहून घ्यायचं तुम्ही लिहा मी नाही थांबत आता मी नाही थांबणार चला मी थांबतच नाही तुम्ही थांबवायचा व्हिडिओ लिहून घ्यायचं मी पुढच्या नियमाकडे चालतो नपुंसकलिंगाचे महत्त्वाचे नियम संपलेले आता वैशिष्ट्यपूर्ण काही नियम सांगतो मी तुम्हाला चला आपण सांगितलं तर बाळांनो पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही होतच नाही पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही गुरुजी आता जो नियम घेतला ना एक काम करा ना त्याच्यात काही अपवाद आहे का हो काही अपवाद आहे गुरुजी अपवाद सांगा ना बापा हो अपवाद लय वाद घालते ना अपवाद म्हणजे यांचा शेवट कशा नाही मला आपण म्हणलो सोने सोने आता याचा शेवट कशा नाही एक कारण तर मग अनेक वचन सोनी होतं का नाही तर सोन्याचं काय राहतं सोन्याचं राहतं सोने सोने तांबे तांबे तांबी होत नाही तांबे तांबे शिसे शिसे म्हणजे यांचं लक्षात घ्यायचं हे या नियमात बसत नाही शिसे शिसे हे काय आहे अपवाद आहे या नियमानुसार यांना करत बसायचं नाही तुम्ही म्हणाल सोने सोनी तांबे तांबी शिसे शिसी यांना या नियमात बसवायचं नाही यांना जसंच्या तसं ठेवायचं चला पुढचं काय सांगायचं होतं गुरुजी अपवाद सांगा पटकन आम्हाला आता लक्षात घ्या बाळांनो अपवाद काय आहे आता या ठिकाणी आपल्याला अपवाद नाही महत्वाचं काय आहे आपण म्हटलं पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही अनेक वचन होत नाही पण काही नामाचं केलं जातं काही नामाचं केलं जातं जसं की आपण म्हणलो तुरे तुरी बघा तुरे आहे तूर आपण म्हणतो तुरी आता पदार्थामध्ये येतं तूर तुरी पण तरी पण झालं आपण म्हणलो तेल तेले म्हटले जातात काही ठिकाणी तेल तेले काही ठिकाणी असंही म्हटलं जातं कसं मोहरी मोहऱ्या मोहरी आणली मोहरी मोहऱ्या केले जातं पण लक्षात घ्या पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही पण काही असे शब्द असतात की ज्यांचं केलं जातं तर तेही लक्षात ठेवायचं आपल्याला पण 99.99% नामाचं पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही आणि चला बाळांनो काही जी नामे असतात अनेक वचनीच असतात कायम काही नामे अनेक वचनीच असतात काही नामे अनेक वचनी असतात त्यांचं एक वचन करता येत नाही हे नेहमी अनेक वचनी असतात कोणते गुरुजी डोहाळे डोहाळे लागतात ना स्त्रियांना डोहाळे लागतात डोहाळे अनेक वचनी शब्द आहे त्याचा अनेक वचन होत नाही क्लेश वेदना चिपळ्या वेदना क्लेश चिपळ्या हे जे ना बाळांनो चिपळ्या हे नेहमी अनेक वचनीच आढळतात एक वचनी करायचं नाही यांचं एक वचनी करायचं नाही कळलं का सर्वांना आणि जे समूहवाचक नामे असते समूहवाचक जसं आपण मंडळात भरपूर जण असतात पण त्याला एक वचनी म्हणायचं मंडळ एक मंडळ समिती त्यानंतर आपण म्हणतो डझन डझन म्हटलं की एक समिती म्हटलं की एक म्हणजे एक वचनी मानायचे यांना समूहदर्शक नामे एक वचनी असतात एक वचनी मानावे समूह
वाचक नामे, समूहवाचक नामे, त्यांचं अनेक वचन होऊ शकतं. समजा समिती आहे, समित्या, मंडळ आहे, मंडळे, हे ते लक्षात. तर ते काही लक्षात एवढं ठेवायची गरज नाही, पण लक्षात घ्यायचं डझन म्हटलं की एक वचन म्हणा, डझन. मंडळ म्हटलं की एक वचन म्हणा, जरी त्याच्यात अनेक असले. डझनामध्ये एक आहे का 12 आहे त्याच्यात, पण तरी पण काय डझन, डझन म्हटलं की एक वचन, डझन म्हटलं की एक वचन, मंडळ म्हटलं की एक वचन, संघ म्हटलं की एक वचन. येते लक्षात बाळांनो. जरी संघामध्ये जास्त लोक असले तरी संघ म्हटलं की एक वचन म्हणायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वचनाचे महत्त्वाचे सर्व नियम आपले संपले. पहिल्या एका व्हिडिओमध्ये आपण पुल्लिंगाचे नियम बघितले, पुल्लिंगी नामाचे अनेक वचन कसे करावे, त्यानंतर स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे करावे. आणि आता या घटकामध्ये, या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन कसे करावे. समजलं सर्वांना? काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक लिहून काढा. आणि काही अडचण आल्यास 98 34 काय 98 34 89 82 89 82 13 98 34 89 82 13 या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता. सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.